माझे नाव मयूर आहे। माझ्या घरी आई बाबा मी आणि माझी ताई राहत होते। माझ्या ताईचे लग्न होते म्हणून मी 15 दिवसाच्या आधी सुट्ट्या काढल्या होत्या। कारण घरी करणारे बाबाच होते, पण बाबांचे वय जास्त असल्यामुळे लग्नाचा भार माझ्यावर आला होता। तसेच मी लग्नाच्या तयारीत लागलो होतो। मी पाहायला सुंदर होते आणि जिम जात असल्याने माझी बॉडी पण फार सुंदर होती। आता लग्नाला 10 दिवस बाकी होते आणि माझ्या घरी एक मुलगी आली। मी त्या वेळेस बाहेर कामाने गेलो होतो। घरी आलो तेव्हा मला एक मुलगी दिसली। ती पाहायला फार सुंदर होती, पण मला कळले नव्हते की ही आहे कोण आणि माझ्या घरी किचन मध्ये राहून काय करत आहे। तर मी जाऊन आईला विचारले, तर आई म्हणाली, ही तुझ्या ताईची मैत्रीण आहे आणि ती ताईचे लग्न आहे म्हणून आपल्याकडे आली आहे। आणि नंतर तिची आणि माझी नजर एक झाली। तेव्हा असे झाले की आम्ही एकमेकाकडेच बघत होतो, तसे तिला बघताच ती माझ्या मनात बसू लागली होती आणि ती पण माझ्याकडेच बघत होती। एक दोनदा तिचे आणि माझे बोलणे झाले, पण मला एक समजले होते की तिची नजर ही माझ्याकडे असते। आता ती मला चहा नाश्ता तीच देऊ लागली, पण कोणी नसेल तर ती माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघायची आणि असे तिचे वागणे मला समजत नव्हते आणि तिच्या मनात काय सुरू आहे हे सुद्धा समजायला येत नव्हते। आता ती मला चाय नाश्ता द्यायला आली की माझ्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करायची, तसेच मला काही देताना तिचा आणि माझा स्पर्श व्हायचा। आता मला पूर्णपणे समजले होते तिच्या मनात काहीतरी सुरू आहे म्हणून। एकदा ती आली आणि माझ्याशी लग्नाच्या तयारीबद्दल बोलू लागली। मी तिला हिम्मत करून विचारले, तू नेहमी माझ्याकडे काय बघते आणि तू माझ्या मागे पुढे का करते? तर ती म्हणाली, मला तू छान वाटतो म्हणून। अगोदर तुझ्या बाबतीत फार तुझ्या ताईकडून ऐकले होते, पण जेव्हा तुला पहिल्यांदा बघितले तेव्हाच तू माझ्या मनात बसला आणि तुझ्या सोबत बोलू लागले। तेव्हा मला समजले की तुझा स्वभाव पण तुझ्या सारखा छान आहे। मी तिला म्हणालो, मला तू आधी का बरं नाही सांगितले? तर ती म्हणू लागली, माझ्या वागण्यावरून तुला कळायला पाहिजे होते की माझ्या मनात काय आहे म्हणून। त्या दिवशी नंतर आमचे बोलणे फार वाढले, तसेच आम्ही एकमेकांच्या जवळ असायचो। आम्हाला जर कुठे काही काम असले तर आम्ही सोबत जात होतो, तसेच आम्ही फार जवळ येऊ लागलो होतो आणि आमचा होणारा स्पर्श आम्हाला फार आनंद देऊ लागला होता। असेच दिवस जात गेले आणि आमची जवळीकपणा वाढू लागली। वेळ मिळेल तेव्हा आम्ही फार जवळ बसून तसेच माझा हात आणि तिचा हात आणि आम्ही बोलत होतो। आम्हाला असे वाटत होते जणू आम्ही फार दिवसापासून सोबत आहोत। आणि आता लग्नाचे दिवस जवळ आले होते। आम्ही ते 2-3 दिवस सोबतच डान्स केला आणि फार मजा केली। आता ताईचे लग्न आटोपले होते आणि लग्नानंतर तिसऱ्या दिवशी ती निघून गेली। ती गेली तेव्हा तिचा चेहरा फार उदास झाला होता आणि मला पण वाईट वाटत होते, कारण कमी दिवसात आम्ही फार जवळ आलो होतो। तसेच आमचे बोलणे आता कॉलवर सुरू असायचे। आता ताईचे लग्न होऊन 6 दिवस झाले होते आणि सर्व पाहुणे आपल्या घरी निघून गेले होते। त्या दिवशी आई आणि बाबांना बाहेर जायचे होते। ते सकाळी बाहेर निघून गेले आणि काही वेळाने दाराची बेल वाजली आणि बघतो तर ही समोर उभी होती। ती दिसताच मला फार आनंद झाला आणि ती म्हणाली, माझे काही सामान मी विसरले होते तर ते घ्यायला आले। मी तिला म्हणालो, मला सांगितले असते तर मी आणून दिले असते। तर ती म्हणाली, मला काका काकूंना पण भेटायचे होते। मी तिला म्हणालो, काका काकू तर बाहेर गेले आहे आणि तिच्याकडे बघून म्हणालो, घरी तू आणि मीच आहे। तर तिने एक नाजूक स्माईल दिली। आता आम्ही घरी दोघेच होतो आणि आम्हाला रोखणारे कोणीच नव्हते, तसेच मी कुठपर्यंत सहन करणार होतो। आता हळूहळू मी अशा करताच तिला एक वेगळा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला आणि आम्ही त्या विलक्षण प्रेमात सामावून जात होतो। यामुळे तिला फार उत्साह होत होता आणि तिचा तो आवाज ऐकू येऊ लागला। तिची अवस्था बदलून गेली होती आणि तिचा तो प्रतिसाद वाढत चालला होता। मला तर असे वाटत होते की ही वेळ कधीच न संपणारी असावी आणि आम्ही आपले प्रेम व्यक्त करत होतो। आमचे मन पूर्णपणे जुळले होते। तसेच फार वेळ निघून गेली होती आणि काही वेळाने आम्ही थांबलो। त्यानंतर आमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा झाला होता। तसेच ती आपले सामान घेऊन निघाली। आता अनेक दिवस होऊन सुद्धा आमचे नाते तसेच आहे। आम्ही दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतो, तसेच वेळ मिळाला की आम्ही भेटत असतो। मित्रांनो, कथा आवडल्यास
कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.